ही जागा कमर्शियली कोणाला तरी देण्याची वेळ MSRDCवर नाही. पुण्याच्या रिंग रोडसाठी 47,000 कोटीचा टेंडर काढतायत. ते 60 कोटी रुपये कुठल्या तरी बिल्डरला जागा देऊन, जी जागा त्यांची नाही, ती जागा PWDची जागा नितीन गडकरीजींनी MSRDCला ऑफिससाठी दिली. त्यांनी तिथं ऑफिसही केलं नाही, काहीच केलं नाही. एका बिल्डरला टेंडर काही न करता 60 कोटीला ती जागा दिली. त्या जागेमध्ये कॅन्सर हॉस्पिटल केलं पाहिजे ही आमची मागणी होती. भारतरत्न विश्वेश्वरय्या PWDमध्ये जेव्हा नोकरी करत होते तेव्हा ते त्या जागेत बसत होते. ही एक पुणेकर म्हणून, एक भारतीय म्हणून, एक देशाभिमानी कार्यकर्ता म्हणून हे आमची तिघांची भावना आहे. त्यामुळे ही जागा कमर्शियली कोणाला तरी देण्याची वेळ MSRDCवर नाही. पुण्याच्या रिंग रोडसाठी 47,000 कोटीचा टेंडर काढतायत. ते 60 कोटी रुपये कुठल्या तरी बिल्डरला जागा देऊन, जी जागा त्यांची नाही, ती जागा PWDची जागा नितीन गडकरीजींनी MSRDCला ऑफिससाठी दिली. त्यांनी तिथं ऑफिसही केलं नाही, काहीच केलं नाही. एका बिल्डरला टेंडर काही न करता 60 कोटीला ती जागा दिली. त्या जागेमध्ये कॅन्सर हॉस्पिटल केलं पाहिजे ही आमची मागणी होती. आणि तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं की पुण्यामध्ये आम्ही या जागेमध्ये कॅन्सर हॉस्पिटल काढणार आहोत. आणि अचानक काय झालं कळलं नाही. परवा जेव्हा शिक्षण सचिव धीरज कुमार पुण्यामध्ये आले, ते म्हणले प्रस्ताव तयार आहे आणि आता मंत्रिमंडळाच्या मान्यतेला ठेवणार आहे. त्यावेळेला आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली की हा व्यवहार तातडीने रद्द करावा आणि या ठिकाणी एक चांगलं कॅन्सर हॉस्पिटल पुणेकरांसाठी, पश्चिम महाराष्ट्रासाठी होऊ शकतं. 60 कोटी ही मोठी जागा नाही. सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यावेळेला असंही सांगितलं होतं, MSRDCला पैसे कमी पडत असतील तर त्यांना 60 कोटी रुपये आम्ही देतो, त्यांना दुसरी जागा देतो. पण या जागेमध्ये त्यांनी आमची भूमिका मान्य केली होती. हा निर्णय झाला आहे रद्द करतो मुळात जागा बिल्डरला किंवा काही विकासकाला देण्याचा, तो केव्हा झाला आहे आणि आता तुम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे हीच मागणी केली आहे की जो व्यवहार झाला आहे त्याला व्यवहाराला स्थगिती द्या. निर्णय केव्हा झालेला? हा निर्णय माझ्या अंदाजाने 6 महिन्यापूर्वी झाला आहे, 6-8 महिन्यापूर्वी. 8 महिन्यापूर्वी झाला आहे. त्यावेळी आधीच हो. पण त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसने आंदोलन केली, इतर पक्षांनी आंदोलन केली. नाही, काँग्रेसने नाही आंदोलनं केली. सगळ्यात पहिलं आंदोलन सगळ्यात पहिल्यांदा हा विषय आम्ही काढला. त्यामुळे काँग्रेसने काय आंदोलन आणि केली असेल तर स्वागत आहे काँग्रेसचं, आमचा काही विरोध नाही. त्याला पहिलं तुमच्या या प्रश्नाला आक्षेप आहे की त्यांनी पहिल्यांदा केलं. ते 2 महिन्यांची जागे झाले. मुख्यमंत्र्यांपर्यंत या विषयाचं गांभीर्य किंवा माहिती पोहोचली होती? नव्हती पोचली. नाही तर असा निर्णय झाला नसता. मग आम्ही कमी पडलो असू, त्यांच्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं नाही. पण आता सन्माननीय देवेंद्रजींच्यापर्यंत हा विषय गेल्यानंतर मला असं वाटतं की देवेंद्रजींनी एक अप्रतिम, फार मोठं कॅन्सरचं रुग्णालय एक मिशन म्हणून नागपूरमध्ये उभं केलं. ते आम्ही परवा आता समृद्धी महामार्गाने आलो प्रयागराजवरनं, तेव्हा आम्ही ते बघितलं. त्यामुळे या विषयाचं संवेदना काय आहेत त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. एवढा मोठा भूखंड तुम्ही म्हणता, 2 एकरचा भूखंड साधारणपणे 400-450 कोटी रुपये, 600 कोटी कमीत कमी 600 कोटी जर असेल आणि तो 60 कोटीला जर दिला जात असेल तर निश्चितपणे याच्यामध्ये कुणाचे हितसंबंध दडले असण्याची शक्यता आहे. शक्यता असल्या हितसंबंध दडल्याशिवाय कोण देणार आहे कोणाला? काय फुकट द्यायला कोण साधू आहेत का काय? कुणाचे नाही, मला माहिती नाही कोणाचे. आणि मला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. माझा इंटरेस्ट हाच आहे की पुण्याचं अहित होता कामा नये, हाच इंटरेस्ट. त्यावेळेचे मुख्यमंत्री आता नगर विकास मंत्री आहेत, त्यांच्याच अंतर्गत हा प्रश्न आहे. सरकारमध्ये ज्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणं अपेक्षित आहे आणि मगच तो निर्णय रद्द होऊ शकतो. मला मी कधी आमदार नसल्यामुळे मला या निर्णय प्रक्रियेची पद्धत काय ती माहिती नाही. पण फडणवीस हा निर्णय घ्यावा अशी आमची विनंती आहे. तसं पत्र आम्ही त्यांना दिलं.